एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणार आहेत। ठाकरेंचे 4 आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या 3 खासदारांनी शिंदेंची भेट घेतली असं सामंत यांनी म्हटलंय। तर काँग्रेसचे 5 आमदार शिंदेंना भेटून गेलेले आहेत असं सामंत यांनी म्हटलंय। येत्या 3 महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 माजी आमदार आणि काही जिल्हा प्रमुख तसंच काँग्रेसचे काही माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील होतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। याचा रेकॉर्ड देखील आहे। जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत। काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत। आमच्या राज्याचे उद्योग मंत्री हे डाऊसमध्ये बसून काय गुंतवणूक झाली, काय होत आहे महाराष्ट्रात, देशामध्ये काय मिळत आहे हे सांगण्यापेक्षा एकनाथ शिंदेना कोण भेटलं, 3 खासदार भेटले, 10 आमदार भेटले, मग काँग्रेसचे 5 भेटले, ही गुंतवणूक करतायत तिथे बसून। मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवायला पाहिजे। स्वतःही फुटले, हे अस्वस्थ आत्मे आहेत। हे पवार साहेबांना भटकते आत्मा म्हटले होते, हे स्वतः भटकते आणि लटकते आत्मा आहेत। कुठेतरी समाधान माना। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, शिवसेनेमध्ये आता ही जुंपलेली आपण पाहतोय, दिल्लीमधून संजय राऊत आणि इकडे दावोसमधून उदय सामंत। पक्षामध्ये आता नवीन उदय होतोय आणि शिंदेंची सेना सुद्धा कशी फुटणार आहे असं वक्तव्य राऊतांनी केल्यानंतर आता थेट दावोसमधून सामंतांनी हे उत्तर पाठवलंय आणि युबीटीचेच आमदार कसे आमच्या संपर्कात आहेत, माजी आमदार, असं त्यांनी सांगितलेलं आहे। काय एकंदरीतच सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधलं त्यामुळे आता वातावरण आहे आणि खरंच काही आमदार संपर्कात आहेत का? काँग्रेसचं सुद्धा नाव घेतलंय सामंतांनी। मग गेल्या आठवड्यात देखील माजी खासदार राहुल शेवाळे यांनी देखील अशा प्रकारचा दावा केला होता की शिवसेना ठाकरे गटाचे 15 आमदार आपल्यासोबत संपर्कात आहेत आणि उद्याच्या 23 तारखेला ते पक्षात प्रवेश करतील। अशा प्रकारचे अनेक दावे यापूर्वी देखील केले गेले होते। दोन्ही बाजूने दावे केले जात होते। उदय सामंत हे 20 आमदारांसह पक्ष फोडतील, शिवसेना शिंदे गटात फोडतील आणि भाजपसोबत जातील, हे अशा प्रकारचे दावे प्रतिदावे केले जात आहेत। प्रचंड बहुमत हे महायुती सरकारकडे आहे, त्यामुळे आता नवीन आमदारांची तितकी गरज आहे का? परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, कुठंतरी प्रेशर टॅक्टिक्स बनवण्याचे प्रयत्न हे केले जात आहेत की जर आमच्याकडे याल तर सत्तेत राहाल, 5 वर्ष सत्ता असणार आहे आणि अशा प्रकारचे अनेक जे प्रलोभनं आहेत ती दाखवली जात आहेत। परंतु नेमके किती आमदार संपर्कात आहेत, खरंच संपर्कात आहेत का, खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत जाणार आहे का, हे जरी कुणाला सांगता येणार नसलं तरी येत्या काळामध्ये काही घडामोडी होऊ शकतात। अशा प्रकारची एक चर्चा मात्र सध्या सुरू आहे। जरी उदय सामंत यांनी दावा केला असला तरी दुसऱ्या बाजूनं तशा प्रकारचा दावा संजय राऊत यांनी फेटाळलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये महायुती सरकार हे भक्कम राहणार आहे 5 वर्षासाठी, यामध्ये कुठलंच दुमत नाही आहे। परंतु जो कमजोर झालेला विरोधी पक्ष आहे त्याला आणखी कमजोर करण्याचे प्रयत्न होत आहेत का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। अगदी कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मातोश्री परिसरामध्ये शिंदेंनी आता शिंदे गटानं बॅनरबाजी केलेली आहे आणि उद्या शिवसेनेचे मेळावे होणार आहेत। दोन्ही शिवसेनेचे हे मेळावे असणार आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची ही बॅनरबाजी दिसतेय आणि ती ही मातोश्री परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही बॅनरबाजी दिसतेय। या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन सुद्धा या दोन्ही गटाकडून अशा प्रकारे पाहायला मिळते। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हे शक्ती प्रदर्शन दिसते। मातोश्री परिसरातली ही दृश्य आहेत, मोठे मोठे बॅनर्स लागलेले आहेत आणि शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून, शिवसेनेकडून आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून सुद्धा हे बॅनर्स लावण्यात आलेले। शिवोत्सव अशा प्रकारचा बॅनर लागलेला आहे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून, शिवसेनेकडून, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा त्याच चौकामध्ये अशा प्रकारे बॅनर्स लावलेले आहेत।